सो 2 दिवस आपण काय केलं, फक्त थेअरी बघितली, कन्सेप्ट बघितलं, अंडरस्टँडिंग बघितली. बट आपण एकही लाईन ऑफ कोड एक्झिक्यूट केला नाही. करेक्ट? येस. सो आज आपण काय करू, पहिले अर्धा घंटा आपण त्या 2 कन्सेप्ट जे आहेत, जे काही लोक नवीन जॉईन झालेत, त्यांच्या कन्सेप्ट आपण क्लिअर करूयात, रिव्हिजन घेऊयात आणि अर्ध्या घंट्यात आपण थोडंसं कोडिंग करायला स्टार्ट करूयात. आता बिफोर स्टार्टिंग कोडिंग मला तुमचं 100% लक्ष तुमच्या इकडेच पाहिजे, माझ्याकडे. यू शुड बी कॉन्सन्ट्रेटेड 100%. आता 100% का? कारण हे बघा, कोड करणं खूप सोपं आहे, दॅट्स द फाईन. काहीतरी रूल्स आहेत, ते रूल्स फॉलो करायचे, कोड करायचे. बट तुम्ही जे म्हणतात ना, आपण लॉजिक बिल्डअप करायचंय, तर मला लॉजिक बिल्डअप सांगतो. आजपासून जर तुम्ही काही गोष्ट मिस केलीत, आजपासून डे 1 पासून, तर याचे परिणाम तुम्हाला ऍट द एंड भेटतील. इफ यू मिस समथिंग, तुम्हाला लॉजिक बिल्डअप करता येणार नाही. तर लॉजिक बिल्डअप कसं करायचं ते माझ्यावर आहे. बट त्यासाठी मला तुमचं 100% कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. आर वी क्लिअर? येस. Yes. Yes. Will I get 100% concentration from you from today onwards? Yes. आता 100% कॉन्सन्ट्रेशन देणं म्हणजे काय? करेक्ट आहे की सर, मी तर तुमचं खूप लक्ष ऐकलं, लावलं, ठीक आहे. तुम्ही तुमच्या माइंड मध्ये विचार करायचा की हे असं का आलंय, हे केल्यावर असं आउटपुट येते, ते केल्यावर तसं आउटपुट येते. हे जेवढे क्वेश्चन तुम्ही आता विचाराल तुमच्या मनाला, मला, इव्हन मला पण चालेल, दॅट्स फाईन. जेवढे क्वेश्चन तुम्ही आज विचाराल तेवढे तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये कमी क्वेश्चनचे आन्सर द्यावे लागतील. आर वी क्लिअर? Yes. येस सर. जेवढे क्वेश्चन तुम्ही आज स्वतःला विचाराल, मला विचाराल, तेवढे तुम्हाला कमी इंटरव्ह्यूज द्यावे लागणार, एवढे तुमचं प्रॅक्टिस जास्त होणार. चलो ठीक आहे, आपण लेट स्टार्ट करूया. लेट मी शेअर माय स्क्रीन. ओके. मी तर रिव्हिजन करेलच, बट आय होप की समबडी वुड एक्सप्लेन आपण 1-2 दिवसात काय शिकलो. कोणी करू शकेल हे? याचं रिव्हिजन कोणी घेऊ शकेल का, जे डे 1 ला होते ते? नो वन इज कॉन्फिडंट or everybody is shy? Anyone? येस सर. Mrunal. Okay. Apart from Mrunal, Alok, Ramkrishna, Samadhan, Sonali, Yashasri. येस सर, ट्राय करेल. येस, ट्राय करा. मला नाही सांगायचे, टीम्सला सांगायचे पूर्ण. ओके. सगळ्यात फर्स्ट ऑफ ऑल आपण प्रोग्रामिंग लँग्वेज काय असतं आपण ते बघितलं. तर लँग्वेज आपण कशासाठी, की कम्युनिकेशनसाठी यूज करतो, टू एक्सप्रेस अवर इमोशन्स, थॉट्स, इटसेट्रा. तर त्याच्यासाठी लँग्वेज हा मेजर रोल प्ले करतो. मग त्याच्यानंतर आपण प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय ते बघितलं. तर प्रोग्रामिंग लँग्वेज एक स्पेशल वे सिस्टीम सोबत कम्युनिकेट करण्याचा. आपण जे इन्स्ट्रक्शन्स सिस्टीमला देतो ते त्याच्या सिस्टीम अंडरस्टँडेबल फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करून असं काहीतरी. नंतर लँग्वेजचे आपण 2 टाईप, हाय लेवल लँग्वेज आणि लो लेवल लँग्वेज. तर हाय लेवल लँग्वेज मध्ये जी ह्युमन अंडरस्टँडेबल असते त्याला आपण हाय लेवल लँग्वेज म्हणतो. त्याच्यामध्ये पायथॉन, व्हिज्युअल बेसिक्स, जावा, C++ येतात. आणि लो लेवल लँग्वेज मध्ये 2 टाईप पडतात, असेंब्ली लँग्वेज आणि मशीन कोड. तर असेंब्ली लँग्वेज म्हणजे आपण जे वन स्टेटमेंट जे असतं दिलेलं सिस्टीमला, ते एकाच कोडमध्ये किंवा त्याचा एकच कोडमध्ये काय म्हणतात त्याला ट्रान्सलेट करतं. आणि मशीन कोडमध्ये बायनरी फॉर्ममध्ये हे होतं, ट्रान्सलेट होतं. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, व्हॉट इज अ पायथॉन. तर पायथॉन म्हणजे काय ते बघितलं. तर पायथॉन हे लाईन टू लाईन स्टेटमेंट, एक मिनिट, लाईन बाय लाईन कोड एक्झिक्यूट होतो पायथॉन मध्ये. म्हणजे सपोज एक लाईन एक्झिक्यूट झाल्यानंतर ते चेक करतं
ओके. आणि त्याच्यानंतर जर तिथं एरर दिसलं त्याला फर्स्ट लाईन मध्येच, तर तो पुढचा कोड एक्झिक्यूट नाही करत. सपोज फॉर एक्झाम्पल जर आपण जावामध्ये बघितलं तर फुल कोड, बंच ऑफ कोड एक्झिक्यूट होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला एरर शो होता. पण पायथॉनमध्ये तसं नसतं. लाईन बाय लाईन चेक होणार आणि लगेच आपल्याला एरर शो करणार. त्याच्यामध्ये आपल्याला हा बेनिफिट होतो, की आपल्याला लगेच कळतं, की फर्स्ट लाईनमध्ये एरर आहे आणि मग ओके. आपण ती रिसॉल्व्ह करू शकतो. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? पायथॉन नंतर आपण पायथॉनच का यूज करतो ते बघितलं. तर पायथॉन यूज करतो कारण ते आपल्याला इझी आहे, इझी टू अंडरस्टँड आहे, लँग्वेज आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जावा सारखं आपल्याला हे द्यायची गरज नाही पडत, की इंटिजर आहे, स्ट्रिंग आहे, फ्लोट आहे, लाईक दॅट. ते करेक्ट. सिस्टीम स्वतः अंडरस्टँड करून घेते. ओके. त्याच्यानंतर काहीतरी ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. येस. ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. हे आपण लेक्चर 2 मध्ये बघितलं होतं. हा. पायथॉन यूज झालं आणि पायथॉनची स्टार्टिंग कशी झाली ते बघितलं आपण. तर सगळ्यात फर्स्ट इंस्टाग्रामने पायथॉन ना कधी 2019 कसं काहीतरी हा, ठीक आहे. नाही, इयर इज नॉट इम्पॉर्टंट. असं काहीतरी पासन एक्झिक्यूट करायला स्टार्ट केलं. नंतर मग स्पॉटीफाय वगैरे की बघितलं की इंस्टाग्राम सक्सेसफुल झालंय पायथॉन यूज केल्यानंतर, मग बाकीचे ऍपनी पण पायथॉन लँग्वेज यूज करणं स्टार्ट केलं. त्याच्यानंतर पायथॉन कसं इन्स्टॉल करायचं ते सांगितलं. ओके. ओके, तेवढंच. अच्छा, ठीक आहे सोनाली. आय विल गिव्ह यू 7 आउट ऑफ 10 फॉर दिस. काही गोष्टी मिसिंग आहेत, बट ज्या गोष्टी आहेत तुमच्या कन्सेप्ट ऑल क्लिअर आहेत. दॅट्स अ गुड थिंग. तुम्हाला सर, काही येस, हॅलो, वुड यू लाईक टू हा ट्राय? हा ट्राय म्हणजे त्यांनी चांगलं सांगितलं, समजलं सुद्धा. पण त्यात काय तर काल हे करताना 2-3 पॉइंट काढले जे तुम्ही टर्म्स सांगितल्या. जसं की अल्गोरिदम म्हणजे काय? अल्गोरिदम म्हणजे बंच ऑफ कोड आहेत जे आपण स्टेप बाय स्टेप येस. फॉलो करतो. डिबगिंग म्हणजे आपण एरर ऑफ कोड सॉल्व्ह करतो. येस. इंटरप्रेटर म्हणजे लाईन बाय लाईन आपण कोड हे करतो करेक्ट. आणि ते पायथॉन साठी यूज करतो. जर स्टेप 1, 2, 3, 4 असतील तर 1, 2, 3 मध्ये जर व्यवस्थित असेल, 4 मध्ये एरर असेल तर ते पुढे रन नाही होत. तो एक पार्ट बघितलेला आपण. कंप्लायरल इट्स ओके. ते बंच ऑफ कोड आहे. ते जावा मध्ये मे बी यूज करतो आपण. ते ऍट अ टाइम रन करतं सगळं. आणि ओप्स म्हणून आहे जे ऑब्जेक्ट ओरिएंटेड डिझाईन प्रोग्रामिंग किंवा स्ट्रक्चर. डिझाईन. हा ते एक आपण त्यामध्ये पार्ट पाहिलेला आहे जो आता बहुतेक मॅडम कडून थोडासा मिस झालेला. हे जे आहेत ते थोडे पॉइंट मी काढलेले ते काल अभ्यास करताना, की जे मेजर पॉइंट आहेत जे सगळ्यांना युज होतील, म्हणजे आपल्याला टर्म्स करेक्ट. लक्षात. येस. सो आता ओके, थँक्यू. अजून कोणी आहे? आता आपण जे ग्रुप डिस्कशन ठेवणार आहोत त्याने फायदा काय होतो माहितीये का? बघा, सोनालीला काही गोष्टी क्लिअर होत्या, ज्या सोनालीला लक्षात नव्हत्या त्या गोष्टी आलोक लक्षात राहिल्या. अग्री त्या गोष्टीवरती? सोनाली, आलोक, बरोबर आहे. आता सपोज तुम्ही दोघांनी जर किंवा तिघांनी चौघांनी जर असं काही झालं, ग्रुप डिस्कशन केलं, तर अशा वेळेस काय होतं माहिती का? आपण जे चुका करतो आपल्याला ज्याच्याने मिस होतं ते आपल्याला कोणतरी दाखवतं, पुढचा माणूस, आणि त्यांना काय होतं, आपली पण इम्प्रुव्हमेंट होती आणि समोरच्या माणसात जे स्किल्स मिसिंग आहेत ते स्किल्स आपण भरतो. इट्स अ टीम बॉन्डिंग ऍक्टिव्हिटी. त्यामुळे ग्रुप डिस्कशन महत्वाचे आहेत. तर हे एक एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल देतो आजचं मी. ग्रुप डिस्कशन का मॉक ग्रुप डिस्कशन हवेत, तर ते आपण स्टार्ट करणार आहोत 1-2 वीक नंतर, जेव्हा आपण ऍक्च्युअल कोडिंगला स्टार्ट करू तेव्हा. ओके, दॅट्स अ गुड थिंग. आणि दुसरी गोष्ट, कन्सेप्ट वरती फोकस द्या. आणि आणखीन एक, इन्स्टेड ऑफ टॉकिंग इन मराठी, आता तुम्ही जे मला सांगितलं मराठीमध्ये एक्सप्लेन केलं, दॅट्स अ गुड थिंग. तुम्हाला अंडरस्टँडिंग आलं मराठीमध्ये, आय लाईक इट. बट तुम्हाला ते एक्सप्रेस इंग्लिश मध्ये करावं लागेल. करेक्ट आहे सोनाली? हॅलो. येस. सो आता इंग्लिश मध्ये करायसाठी काय करायचंय, आपण बाकीच्या काही गोष्टी मराठीत बोलतो. जर तुम्हाला काही अंडरस्टँडिंग असेल इंग्लिश मध्ये, तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता, नोट्स बघू शकता लेक्चरचे, त्यावेळेला तुम्ही जाऊ शकता. ओके, मी एकदा परत रिव्हिजन घेतो. जे रिसेंटली नवीन होते, ओके, जे काही नवीन होते त्यांना काही कळालं का? ओके, मृणाल,
कामेश, त्यानंतर आणखीन कोण होतं? शुभम. तुम्हाला काही कळालं याच्यातलं जे काही सोनाली आणि आलोकने सांगितलं? ओव्हरव्ह्यू समजला फक्त काय काय आपण करतोय आता. अच्छा. फक्त आता डिटेल मध्ये आणखी काय माहिती नाही तेवढं, पण Okay. जस्ट ओव्हरव्ह्यू समजला की आता म्हणजे बेस समजला की आपण काय काय करतोय आता. ओके. शुभम. ओके. हा सर, सर आता समजले की नाही का आपलं पायथन म्हणजे काय, पायथन मध्ये सगळे लाईन बाय हा. लाईन कोड एक्झिक्यूट होतो, ह्या गोष्टी आता या दोघांनी सांगितल्यामुळे तर समजल्या. ओके. मृणाल. हा सर, बऱ्यापैकी समजलं. मला ना पहिला जो लेक्चर होता तो थोडासा अजून व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. ओके. ठीक आहे, मी कव्हर करेल तो, दॅट्स नो हाय इश्यू. लेवल लँग्वेज वगैरे ते कळलं सर. प्रियंका, दिस इज युअर फर्स्ट डे, राईट? Okay, let's start. So I will start what is programming language. So before that I started what is language. So language म्हणजे काय? मराठी, हिंदी, इंग्लिश आपले languages आहेत. So why do we use language? To exchange the information, to give orders, to follow orders. Correct? So याच्यावरती आपण डिस्कशन केलं. तर मी थोडं स्पीडअप मध्ये घेईल. मी ज्या डे 1 ला जसं एक्सप्लेनेशन केलं ते मी नाही करणार. सो म्हणून तुम्ही एकदा रेकॉर्डिंग बघू शकता. इथं स्टिल इफ यू मिसिंग समथिंग टुडे. मृणाल, कामेश आणि शुभम. ओके, फॉर ऑल. ओके, तर लेट्स सी. फर्स्ट आपण बघितलं. Hi, sorry, I missed Yes, it. Priyanka. Yeah, it's today is my first this lesson is about, and I want to know that how it works so I can even join it. Okay, so I just wanted one quick question. So did you understand what Sonali and Alok explained? Anything? Yes, I understood it. I have a little bit of knowledge about it, but not much in depth. So Okay. yes. Yeah, sure. We'll go in depth. You can. I will give a quick reference what we have done in for day 1 and day 2. Okay. Okay. Yeah. Let's start. So first we started what is language. So language is nothing but a tool to exchange the information. I will say in more technical language, to exchange the information. Okay. Now what is programming language? It is a special way for people, for us, for developer to talk to computers and tell them what to do. So first line is a special way for people to talk to computers. It is a tool which we are going to use to control the systems. System in the sense computer, mobile, whatever we have, hardware. It has its own words and rule that shows how to write instruction the computer can follow. याला आपण मराठीत म्हणतो ग्रामर. बरोबर आहे? इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर, व्याकरण ते जास्त. व्याकरण म्हणजे काय? It's set of instructions and rules to use that like particular language. So again, programming language has also its own rules that show how to write instructions the computer can follow. Now, languages like C, C++, Java, Python help people to create software, fix problem, and make tasks happen automatically. So there are multiple ways, not just creating development, making task automation, automated tasks, or not fixing any issues. There are a lot of ways. Now we are data parsing, data analysis. We are using data cleansing and all. So now next point is each programming language has built to handle certain kinds of job. With this language, people can create step-by-step instruction called algorithm. So if you have a bunch of instruction, like 50, 20 of instruction, it should be work like this only. Then we call it as an algorithm. Then we work with the data or even control computer hardware. So as I said, each programming language is built to handle certain kinds of job. So if you see, if you go on a C, C++, they will mostly work with the embedded system. If you go on a Java, they are mostly in web development. Whatever the website you are seeing, they are mostly on Java. Earlier it was a PHP, now it's Java, Angular. So Python, where is Python? So Python is the only language which are being used in everywhere. Python will be used in embedded for automation purpose. Python will be used in a web framework for backend API development and all. Python can be used. Python is the only language which can be used in a data field. Python can be used in the data structure, data analysis, data engineer, data scientist, AI/ML. So whenever you see AI/ML things course, the first thing you need to know about the Python. Okay, that's why we choose the Python language. Okay, so before jumping into Python, I will tell what are the types of language. So particularly there are two types of language.
One is a high level and second is a low level. So high level is independent of hardware, translated using either compiler or interpreter. One statement translated into many machine code instructions. So again, Python is a human readable language. So we can write, we can define, we can read the language, this language. So it's a pay rate is, if we say the pay rate equal to 7.38, hours equal to 37.5, and salary equal to pay rate into hours. So this can be a structure of any particular Python programming language. We can read it, right? Correct? So there is another language, low level language. Again, low language divided into two parts. One is assembly language and another is a, yes, Munana? Sir, please tell me about interpreter and compiler in Yes, short. yes. We'll go there here. We'll go here. Compiler and interpreter. Okay. It's in the day two. So we have seen low level language has divided into two languages. One is assembly and another is the machine code. So assembly language is specifically designed for particular hardwares. That is, we call it as an embedded hardware or embedded systems. We use it. So this one is being used in embedded. So can we read this? What is this LDA 181? We just know what is LDD 93, but we don't know its value or meaning. Agree on this one? Can we understand this? LDA 181, 10101, 0000000? No. These are understandable by system. Since only system, CPU, your mobile core can understand these languages. Okay. So as a developer, we don't have to worry about this lower part, that is low level language. This part is taken care by hardware and the compiler or interpreter. Okay. So now independent of hardware portable. Is this clear for three of you? Shubham, Priyanka, Mrunal, Kamesh? Yes. Okay. Yes. I have one more question. Like, Yes. see, I am not from engineering background. I am Okay. from BCom and MBA have done. But Okay. is that possible that I can learn and do this coding and all? Okay. So I will repeat the answer. So same question was asked by in our introductory section. So yes, so it is possible. I will tell you how. So because if you see recently, last year news, Google and Tesla are hiring without even a degree. Correct? Yeah. Yeah. So currently, other companies are also following them. IT companies are looking for only talent. They are not looking for a specific degree or what. I know few companies are still expecting the engineering background, but few companies are not expecting. They are expecting only skills. So if you have good enough skills, then you can go ahead with this one. Okay. Yep. Next part is what is a Python. So I have explained. I have just given some characteristics of Python. Python is a high-level interpreted programming language that supports interactive use, object-oriented design, automatic memory management, and built-in garbage collector. And it is a dynamically typed and loosely coupled, making flexible and easy to work. So now आता बघितलं तर आपल्यासाठी एकही पायथॉन आणि हाय लेवल सोडलं एकही वर्ड आपल्याला माहित नाहीये. अग्री? सो आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हाय लेवल इंटरप्रेटेड प्रोग्रामिंग लँग्वेज ओप्स वगैरे ह्या जसं जसं आपल्याला कोर्स कम्प्लीट होईल जसं आपण अडीच ते 3 महिने कम्प्लीट होतील आपल्या कोर्सला तेव्हा आपल्याला यामधल्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. व्हॉट इज डायनॅमिक टाईप लूजली कपल्ड अँड ऑल. सो आपण बघितलं हाय लेवल मध्ये हाय लेवल लँग्वेज यू नीड टू वरी अबाउट लो लेवल थिंग्स. सेम आपण वरती डिस्कस केलं. इफ यू आर वर्किंग ऑन दिस हाय लेवल लँग्वेज यू डोंट नीड टू वरी अबाउट लो लेवल लँग्वेज. So नंतर आपण बघितलं व्हॉट इज पायथॉन. पायथॉन इज अ हाय लेवल इंटरप्रेटेड प्रोग्रामिंग लँग्वेज दॅट मेक्स कोडिंग सिम्पलर. तर आता मी थेरी गो थ्रू नाही करत आहे. आपण काय करू आणि हा कोड पण आपण नाही घेतलाय कारण हा कोड मला ऍट द एंड घ्यायचा आहे की हाऊ दिस वर्क memory automatic memory management and this one. So I will tell you at the after 1 month. Yeah. So now let's go to the lecture. Yes. Apart from this, I have also explained what is RAM, ROM. Are you guys aware about what is RAM, ROM? Random access memory and read-only memory. Kamesh, Mrunal, Priyanka. Yes. Kamesh, Mrunal. Yes. Yes, sir. Okay. So shall I repeat or shall we go move ahead? Repeat, sir.
Okay, so there are two types of memory. Whatever we are executing a code, we need a memory. So two types of memory are required. First one is the RAM and another is the ROM. So what is the difference between RAM and ROM? So ROM is a static memory, read-only memory. एक example देतो मी PUBG चं. तुम्ही PUBG डाउनलोड करता 3-4 GB चा असतो तो, करेक्ट? येस. तर ते डाउनलोड होतो तुमच्या रीड ओनली मेमरी मध्ये, स्टॅटिक मेमरी मध्ये. तो डाउनलोड झाला, त्यानंतर तुम्ही PUBG प्ले करता. तर जेव्हा तुम्ही PUBG खेळता, तर तेव्हा तुम्हाला काय सांगितलं असतं की तुमच्या मोबाईल मध्ये ऍटलीस्ट 4 GB रॅम पाहिजे. आय करेक्ट? येस येस. सो आता जेव्हा पण कुठलीही पण तुमची गोष्ट इन प्रोग्रेस मध्ये आहे, त्यावेळेस आपली रॅम यूज होते, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. तुम्ही वर्ड फाईल एडिट करा किंवा व्हिडिओ स्ट्रीमिंग करा किंवा गेम्स खेळा किंवा काहीतरी फाईल एडिट करणं चालू असतं त्या, तर ते एडिट करणं असू द्या, तर ते रन होतं रॅम मध्ये. आणि त्याच्यानंतर तो जो स्टोअर होतो डेटा, तो स्टोअर होतो रोम मध्ये. रॅन्डम ऍक्सेस मेमरी, दॅट इज व्हॉट एव्हर थिंग्स विच आर इन प्रोग्रेस, दे विल यूज रॅन्डम ऍक्सेस मेमरी. अँड व्हॉट एव्हर दिस थिंग्स आर इन स्टेडी पोझिशन. स्टेडी पोझिशन म्हणजे काय? तुम्ही PUBG डाउनलोड केलात, तर डाउनलोड जी फाईल आहे ती होणार रोम मध्ये. आर वी क्लिअर? येस. Okay. Yes. So now let's go to this part. So we have seen what is compiler and what is interpreter. So that's a two thing, and it's debatable because those who are experts in coding languages Java and C++, I will tell you what happened. If you run the bunch of Java code, I will tell you example, 100 lines of code Java. What we'll do? We write a Java code. It will compile. What will compile? It will compile means it will make the file, your code, or executable. Okay. Once it get executable, it converted into bytecode. Then JW, okay, JVM, Java Virtual Machine is there, or interpreter Java is there. So it executed. So it converted into machine code, that is binary 100, and it goes to CPU. Then CPU performs some actions and give us the output. So now the thing is, what is the difference between, and what will happen in Python? So Python code will directly go to the interpreter. Interpreter convert this code into a byte code that is executable. Then it will go to the Python virtual machines, and then machine PVM will convert the code into machine code and machine code into a CPU. So now, if you see the difference here, only the compiler and interpreter are there. Correct? If I'm not wrong. If you see difference in a Java and Python, it's a compiler and interpreter. So now, what is a compiler? I will tell you. Example, give you an example. When compiler came into picture, it executes all code and give us all the error which are present in the code. Suppose तुमच्याकडे 100 लाईनचा कोड आहे आणि तुमच्या 100 लाईन्स पैकी 10 लाईन्स मध्ये एरर आहेत, तर तुम्हाला तो सगळीकडे एरर देईल की 10 लाईन्स मध्ये एरर आहे. बट आता इथे आणखीन एक लॉजिक आहे. यू विल नेव्हर नो की 10 लाईन मधला कुठला तरी एक कोड फिक्स झाल्याच्या नंतर बाकीचे सगळे फिक्स होतील. आता ते कसे होतील, काय होतील, आपण ते कोडिंग्स मध्ये बघूयात पुढे. ऍज ऑफ नाउ वी डोंट नो हाऊ टू डिबग ऑर कोड. तर त्यामध्ये कन्सेप्ट आहे. तर तुमच्याकडे 10 लाईनचा कोड आहे, तर 10 लाईनचा कोड तुम्ही एक लाईन फिक्स करल्यावरही फिक्स होतो. बट यू डोंट नो, तुमच्याकडे 10 लाईनचा कोड आला, कॅन यू डिबग दिस? 10 लाईन मध्ये कुठल्या लाईन मध्ये फिक्स कराल? आणि सेम तुमच्या इंटरप्रिटर मध्ये अपोजिट डिफरंट आहे. पायथॉन काय करतं? लाईन बाय लाईन कोड एक्झिक्यूट करतं. सपोज तुमच्याकडे 100 लाईन्स आहेत आणि 11व्या लाईन मध्ये एरर आहे, तर ते पहिल्या 10 लाईन एक्झिक्यूट करेल आणि 11व्या लाईनला तुम्हाला एरर शो करेल. इफ यू फिक्स द 11th कोड, अगेन इट विल एक्झिक्यूट पर्टिक्युलर इफ ऑल द कोड वन बाय लाईन, आणि त्याचे 15 किंवा 20 लाईनला कोड्स असेल तर तो 15 किंवा 20 लाईन्सला एरर देतो. मृणाल, आर वी क्लिअर अबाउट कंपायलर अँड इंटरप्रिटर? कमलेश? सर, प्रियंका? कंपायलर म्हणजे जो कोड एक्झिक्यूट करतो आणि त्याच्यातले एरर आपल्याला काढून देतो. नाही, काढून देत नाही. कंपाईल म्हणजे काय? ओके, सो व्हॉट इज कंपाईल? कंपाईल म्हणजे काय करतो? तो बंच ऑफ कोड मेक इट एक्झिक्यूट. आता आपण जे आहे ते जावा फाईल मध्ये सेव्ह करतो, करेक्ट? डॉट जावा जेवी जे काही कोड असेल त्या फाईल मध्ये, त्या फाईलचे कन्व्हर्जन आपण बाईट कोड मध्ये करतो. बाईट कोड म्हणजे काय? डॉट पीवायसी, जावासाठी डॉट जेव्हीसी असं किंवा कंपायलेबल असेल, जो कोड व्हर्च्युअल कन्व्हर्ट करते. सो आता आय एम नॉट गोइंग टू इन डिटेल because I will tell you shortly. Compiler is nothing but which can convert a human readable code into executable code.
अच्छा. आणि कंपायलर आणि इंटरप्रिटर डिफरन्स एक आहे. कंपायलर कॅन गिव्ह यू ऑल एरर्स ॲट अ सिंगल टाइम अँड इंटरप्रिटर विल गिव्ह यू अ सिंगल एरर ॲट अ सिंगल टाइम. ओके सर. ओके. कळलं सर आता. Okay. So now we'll see what is interactive. Python interacts with other programming languages as well. You can execute C code in a Python. You can execute Java code in a Python. We can do same vice versa. You can execute a Python code in C, C++, or in Java. And apart from it supports interactive use, allows you to run Python commands one at a time in a Python shell. So we have a Python shell as well. So then we have see statically type and dynamically type. I think Kamesh and Shubham and Priyanka was not there. Okay. So statically type आणि dynamically type काय असते? आता मला सांगा कामेश, शुभम आणि प्रियंका हे 10, 10.10 आणि सागर पोपडे या तीन याच्यात काय डिफरन्स आहे? सर जे पहिले इंटिजर ए आहे ती इंटिजर व्हॅल्यू आपण आहे. सेकंड 10.10 फ्लोट आहे आणि नंतर आपण स्ट्रिंग व्हॅल्यू घेतली. स्ट्रिंग व्हॅल्यू घेताना राईट. करेक्ट. सो आता मी तुम्हाला सांगतो तर आपण स्ट्रिंग सिंगल म्हणजे कोट काय? मध्ये घेतली. ये शुभम? हा स्ट्रिंग व्हॅल्यू आपण सिंगल कोट किंवा डबल कोट मध्ये घेतो. Yes. So this is for Priyanka, as you are from non-technical background. So this is an integer, this is a float, and this is string. Now what is string? Whatever we put in a single quotes or double quotes is known as a string in a Python. So in a Java, in other Okay. language, we have to define if we are assigning string this value to the C variable, we have to define, oh, this my variable is a string. Oh, sorry, my bad. String. If I'm using a float, I have to define float. If I am using a integer, I have to define an integer. So this is, oh, sorry, my bad. So this is known as a statically type. So statically type में क्या है? LHS equal to RHS. LHS में integer है, तो RHS में right hand side में integer ही होना चाहिए. That's the one thing. So but Python is a dynamically type. So no need to declare data types of variable or function. It will detect at the runtime. If you define a equal to 10, it will work. If you define b equal to 10.10, it will work. You don't need to define the LHS side. It will automatically detected by Python. If you see C equal to Sagar equal to data engineer, it will detect a equal to hello. So we have defined a equal to 10 and a equal to hello. It will not give us error. But in a Python, in a Java, in other language, it will give us error. So that's the one thing why people are saying Python is a very easy to understand. That's the one thing among all there are all matters as well. So why Python is slow? So that it is one of the one thing. It is a dynamically type. Then we have seen object-oriented programming. So we are gonna spend I said near about 10 to 12 hours. That is 5 to 6 days, 2 hours coaching for only object-oriented programming to learn. Then we discuss why we use Python. Why Python is in trend now? Because at the starting of their Instagram, Spotify, Reddit, Google, Dropbox, Quora, they started using Python. They got successful. Once they got successful, people started using it. This is why the Python is in demand now. Because Instagram is the first one who started using a Python. So I will tell you, when Instagram launches on the day one, so all its works are done in a Python only. Python and Django framework. So Django is one of the Python's frame library itself. Okay, that's the revision. So now tell me, हा पार्ट कोणी कोणी कंप्लीट केला? डन सर. ओके ओके. येस येस, कोणी कोणी केला सांगा. डन सर. मोठ्याने बोला ना. डन केलं सर. येस सर, आय हॅव कम्प्लीटेड दिस वन असं बोला ना. नाश्ता झाला, ब्रेकफास्ट झाला, काहीतरी खाल्लंय सकाळी? येस, आय हॅव कम्प्लीटेड सर. Okay, Alok completed. Apart from Alok, anyone? Yes, sir. I have completed. Sonali, Alok, just raise your hand. आपल्या मीटिंगचे जे म्यूट व्हिडिओ शेअरचं टॅब आहे तिथे एक रेज हँड म्हणून पण एक ऑप्शन आहे. ओके, निशांत, आलोक दोघांनी, सोनाली, प्रवीण. सोनाली, प्रवीण, फक्त 4च लोकांनी केलं.
पूजा, प्रतीक्षा, वाय नॉट अदर, इंद्रजित, ओके, मृणाल, नेहा, यशस्वी, आपण का नाही केलं? समृद्धीने पण इन्स्टॉल केले, कूल. सर मी इन्स्टॉल केलंय, 5 द्यायचं राहिलंय. 5 द्यायचा राहिलाय. ओके, म्हणजे इन्स्टॉलेशन स्टेप करायचे राहिलेत. ओके, आता हा. केले का डाउनलोड नेहा? नाही सर, केलं होतं चालेल. सकाळीच, पण ओके, ते मला सगळ्याच एक त्याला कसं करायचं? मी काल ओके, लेक्चर नव्हता अटेंड केला. अच्छा, ठीक आहे. एक सिंपल गोष्ट सांगतो गाईज, डोंट मिस एनिथिंग. कारण काय होतं माहितीये का, आज ही गोष्ट खूप छोटी आहे, पण आज आपण ज्या गोष्टी करणार आहोत त्यानंतर ही जी आजची गोष्ट होते ती आठवड्याभरानंतर 3-4 दिवसानंतर खूप मोठी होते. बरोबर आहे ना? येस, नो? येस. सो आता आपण पहिला पायथॉन प्रोग्रामिंग वर्ड याच्या आधी मला आणखीन एक गोष्ट एक्झाम्पल द्यायचे. गाईज प्लीज असं करू नका. आय रिअली फील डोंट लाईक दॅट. आपल्याकडे काउंट आहे जवळपास 15च्या आसपास आणि 15 पैकी फक्त 50% लोकांनी पायथॉन इन्स्टॉलेशन ट्राय केले. ठीक आहे, तुम्हाला आणखीन एक गोष्ट विचारतो, तुम्हाला ज्याला नाही पटलं, नाही जमलं, सर मला नाही कळालं कसं डाउनलोड करायचं काय नाही, आय वॉज एक्सपेक्टिंग की समवन शुड राईट अ मेसेज इन अ ग्रुप और राईट अ मेसेज टू मी पर्सनली, सर मला हे जमत नाहीये कसं करू. मी ही पॉइंट गोष्ट तुम्हाला सांगितली नाही की पिंग करा म्हणून, बट आय एम एक्सपेक्टिंग की कोणीतरी मला ग्रुपवर विचारावं, सर हे होत नाहीये डाउनलोड, सर हे इन्स्टॉलेशन होत नाहीये, मला समजत नाही आता काय करू, कुठला पाथ देऊ, कोणीतरी विचारावं. मला अशी अपेक्षा होती. असो, नेक्स्ट टाइम पासून लक्षात ठेवा, कुठेही तुम्ही अडकलात, ग्रुप वरती मेसेज पिंग करा. ग्रुप वरती मी रिप्लाय करेल, दादासाहेब सर रिप्लाय करतील किंवा कोणतरी रिप्लाय करेल. ग्रुपवर तुम्हाला नाही करावं असं वाटला की बाबा मला लाज वाटते सगळ्यांसमोर मी कसे प्रश्न विचारू, मी एकटाच काय विचारू, मला पर्सनली पिंग करा. मी जेव्हा जेव्हा टाइम असेल तेव्हा मी तुमचं आन्सर तुम्हाला पर्सनली रिप्लाय देईल किंवा तुमचं जे काही आन्सर असेल जे बाकीच्यांना ग्रुपवर टाकेल. तर ग्रुपवर का टाकेल? बिकॉज सपोज 4 लोक आहेत, मृणाल, आलोक, नेहा, सोनाली, आणि सपोज मृणालला काही क्वेश्चन आले, मृणालने मला पर्सनली नाही विचारले, पण ग्रुपवर नाही विचारले पण पर्सनली विचारले, तर मी जर मृणालला पर्सनली आन्सर दिलं तर ते क्वेश्चन मे बी आलोकला पण असतील, नेहाला पण असेल, बट आउट ऑफ शाय, आउट ऑफ गिल्ट, they didn't ask me on the chat or group. So what I will do, if you face any question, I will try to reply it personally, and at the end I will paste the same query without mentioning someone's name in the group. So जेणेकरून काय असेल, बाकीच्यांना पण कळावं, अरे बाकीच्या कोणाला तरी हा इश्यू आलता, हा इश्यू मला पण येऊ शकतो, आय शुड रीड दिस. ओके, आर वी क्लिअर? एक क्वेश्चन होता सर. येस कामेश. ऍक्च्युली आता ते तुम्ही जी स्ट्रिंग किंवा इंटिजर हा. वगैरे सांगितलात, आता माझं पण ऍक्च्युली बॅकग्राऊंड IT डिपार्टमेंटचं नाहीये. अच्छा, हा, पण ते आता तुम्ही जे नवीन वर्डिंग युज करायला ते एक्झॅक्ट नाही हा. समजत आहे मला. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगतो, स्ट्रिंग वगैरे हे जे आहेत, आता आपला फ्लो सांगतो मी. फॉर एक्झाम्पल सगळेजण आहेत तर ओके. आता आपण डे 1 ला काय बघितलं, आपण प्रोग्रामिंग लँग्वेज बघितली, व्हॉट इज डेफिनेशन वगैरे बघितलं. ओके. डे 2 ला आपण पायथॉनचे फोकस ऑन मोर पायथॉन अँड इन्स्टॉलेशन ऑफ पायथॉन बघितलं. त्यानंतर आज आपण बघणार आहोत प्रिंट स्टेटमेंट. आता प्रिंट स्टेटमेंट काय असतं, तर व्हॉट एव्हर वी आर गोइंग गिव्ह अ इनपुट, आपल्याला ते आउटपुट देतं. आता ते आपण इन डिटेल मध्ये बघणार आहोत शेवटच्या 15 मिनिटात. त्यानंतर आजचा लेक्चर झाला. उद्या आपण बघणार आहोत कीवर्ड्स, आयडेंटिफायर आणि कमेंट्स. आता कीवर्ड्स काय आहेत, आयडेंटिफायर काय आहेत, कमेंट्स काय आहेत, आय होप मोस्ट ऑफ द पीपल डोंट नो. आपण ती इन डिटेल मध्ये बघणार आहोत. ते झालं त्याच्यानंतर आपण बघणार आहोत व्हेरिएबल आणि ऑपरेटर. ऑपरेटर म्हणजे काय, की ऑपरेशन्स आपण कुठले कुठले करू शकतो विथ द हेल्प ऑफ पायथॉन. त्यानंतर बघणार आहोत फ्लो कंट्रोल. फ्लो कंट्रोल म्हणजे काय, की आपल्याला एखादी गोष्ट रिपिटेशन मध्ये करायची आहे, 100 वेळा करायची, 1000 वेळा करायची, तर ते कसं करायचं. त्यानंतर आपण बघणार आहोत, एक मिनिट मी माझी स्क्रीन शेअर करतो, माझ्याकडे नोट्स आहेत ऑलरेडी. माझी स्क्रीन दिसते?
हो हो. येस. ओके, तर आपण बघितलं डे 1 ला प्रोग्रामिंग लँग्वेज आणि पायथॉन डेफिनेशन, बरोबर. डे 2 ला आपण बघितलं पायथॉन डेफिनेशन आणि इन्स्टॉलेशन ऑफ पायथॉन. उद्या आपण बघणार, आज आपण बघणार आहोत प्रिंट. उद्या आपण बघणार आहोत कीवर्ड, आयडेंटिफायर, कमेंट्स. आय थिंक मला वाटतं याला 2 दिवस लागतील. त्याच्यानंतर आपण बघणार व्हेरिएबल ऑपरेटर, फ्लो कंट्रोल, डेटा टाइप्स. आता हे जे आपण इंटिजर, स्ट्रिंग, डेटा टाइप्स बघितलं, तर आपल्याला इफ यू सी आपल्याला याला कमीत कमी 7 ते 8 दिवस लागणार आहेत. किती? तर मॅक्स ते 10 दिवस लागणार आहेत याला, डेटा टाइप्सला. यामध्ये इंटिजर, फ्लोट, स्ट्रिंग, लिस्ट, टपल, डिक्शनरी, सगळ्या गोष्टी आपण इन डिटेल मध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर आहेत आपण थोडेसे 2-3 दिवस आपण आपल्या ऍडव्हान्स प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि लॉजिक बिल्डिंग वरती स्पेंड करणार आहोत. आता हे जे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि लॉजिक बिल्डिंग आहे हे आपण साइड बाय साइड इथून पण करणार आहोत, डे 1 टू डे 20 पर्यंत. त्यानंतर आपण इथे झालो, आपण बघणार आहोत फंक्शन. फंक्शन साठी आपल्याला 3 दिवस लागणार आहेत. फंक्शन नंतर आपण थोडे हायर ऑर्डर फंक्शन बघणार आहोत. ऍडव्हान्स पायथॉन मध्ये हा पार्ट येतो, इटरेटर, जनरेटर आणि डेकोरेटर. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत कॉम्प्रिहेन्शन, आणि कॉम्प्रिहेन्शन नंतर आपण परत हे लास्टला बघणार आहोत उप्स. आता उप्सला आपल्याला लास्टचे आठवडाभर लागेल परत एकदा. सो असं करून आपला 2 महिन्याचा सिलेबस, 1.5 ते पावणे 2 महिन्याचा सिलेबस आहे पूर्ण फक्त पायथॉनचा. पायथॉन झालं, आपण साइड बाय साइड पायथॉनच्या लायब्ररीज. याच्यामध्ये काही कोणाला डाऊट्स? कामेश? नो डाऊट्स. नो डाऊट. सो आपण जे काही, एक सिंपल आणखी गोष्ट सांगतो, आपण जे काही वर्डिंग इथे बघितलेली आहे या एवढ्या ह्याच्यात, त्याच्यातल्या आपण सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहोत. बट आता ठीक आहे, आय नो, आय अग्री की जे काही नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड आहे ठीक आहे, काही टेक्निकल बॅकग्राऊंड लोकांना पण बाकीच्या गोष्टी माहित नाही. व्हॉट इज डायनॅमिकली टाईप, लुजली कपल्ड, ऑटोमॅटिक गार्बेज कलेक्टर, दॅट्स कम्प्लिटली फाईन. आता आपण फक्त डेफिनेशन बघतोय की ओव्हरव्ह्यू बघतोय की आपण पुढच्या 2 महिन्यात, दीड महिन्यात काय करणार आहोत. क्लिअर कामेश? क्लिअर. ओके, ते नंतर क्लिअर करणार असेल तर ठीक आहे. मला आता वाटलं की एवढंच सांगून नाही तुम्ही- नाही 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 नाही. मी तुम्हाला डे 1 ला सांगितलं, आपण जोपर्यंत डेटा टाइप सुरू करत नाहीत, आता आपण फक्त डेफिनेशन बघतोय, आपण ओके. अजून कोडिंगला हात लावलाच नाहीये. चालेल चालेल. करेक्ट. जे काही 2 दिवसापासून होते, आपण कुठला कोड रन केला सोनाली? नो सर. नो. वी आर जस्ट फोकसिंग ऑन कन्सेप्ट अँड थिअरी. आज हा आपला लास्टचा दिवस आहे कन्सेप्ट अँड थिअरीचा. आजपासून आपण ऍक्च्युअल कोडिंग स्टार्ट करणार. सो ठीक आहे, आपण जाऊयात आपल्या डे 1, आपल्या आजच्या पॉइंट ऑफ कडे. पायथॉन फर्स्ट प्रोग्राम. आता जेव्हा पण कुठली पण प्रोग्रामिंग लँग्वेज आपण स्टार्ट करायला घेतो, तेव्हा आपण पहिला प्रोग्राम रन करतो, प्रिंट हॅलो वर्ल्ड. तुम्ही जावा शिकली असेल किंवा सी शिकला असेल किंवा कुठलीही लँग्वेज शिकली असेल, पहिला कोड असतो आपला प्रिंट हॅलो वर्ल्डचा, बरोबर आहे? जे काही जावा वगैरे शिकलेले आहेत, करेक्ट. सो फर्स्ट पायथॉन प्रोग्राम आहे हॅलो वर्ल्ड. आता हॅलो वर्ल्ड साठी काय आहे, आपल्याकडे एक प्रिंट फंक्शन आहे. द प्रिंट फंक्शन प्रिंट द स्पेसिफिक मेसेज टू द स्क्रीन और अदर स्टँडर्ड आउटपुट डिव्हाइसेस. हे काय करतं, प्रिंट जे आहे ते आपल्या स्क्रीन वरती डिफाईन करतं, आउटपुट देतं, और अदर स्टँडर्ड डिव्हाइस आउटपुट. आता अदर स्टँडर्ड डिव्हाइस आउटपुट म्हणजे काय? सपोज तुमचं जे काही एम्बेड मध्ये गेलात, तुमच्याकडे ते डिजिटल कोड असतात बघा, एलईडी असतात, तर एलईडी वगैरे कुठे पण ना हा प्रिंट फंक्शन युज होतो. त्याचा युज काय, तुम्हाला जे काही स्क्रीन वरती दिसतंय, व्हॉट एव्हर इन्क्लुडिंग हे गुगल कोलॅब सगळं, हे आहे प्रिंट फंक्शनचा कमाल. आर वी क्लिअर? तुमच्या गुगल मीट्स वरती तुम्हाला हे दिसतात, म्यूट बटन दिसतात, हे दिसतात, जे काही असेल ते सगळं आहे प्रिंटचं कमाल. नॉट म्यूट बटन, थेरी तुम्हाला काही पण जे काही दिसते रिडेबल फॉर्म मध्ये, ते आहे प्रिंटचा कमाल. ओके, आपण प्रिंटला आपण अंडरस्टँड करूया. द मॅसेज कॅन बी स्ट्रिंग और एनी अदर ऑब्जेक्ट. द ऑब्जेक्ट विल बी कन्वर्ट इंटू अ स्ट्रिंग बिफोर रायटिंग इन द स्ट्रिंग. ठीक आहे. आता जे नॉन टेक्निकल आहेत दॅट्स कम्प्लिटली फाईन. तुम्हाला ह्या गोष्टी नाही कळत आहेत, दॅट्स कम्प्लिटली फाईन. तसंच आपण पुढे जाणार आहोत, तसंच आपल्याला कळते. आता मी तुम्हाला एक सिंपल गोष्ट विचारली होती, कुठली पण गोष्ट आपण लर्न करतोय, आपल्याला पहिले अंडरस्टँड करायचंय व्हाय, व्हॉट, हाऊ. करेक्ट? येस. येस. सो पहिली गोष्ट व्हाय. तर
युजरने जे काही ऑपरेशन्स केले त्याचं आउटपुट आपल्याला पाहण्यासाठी प्रिंट गरजेचं आहे. सो युजरला आपल्याला काही दाखवायचं असेल, डेव्हलपरला काही दाखवायचं असेल, तर वी शुड यूज अ प्रिंट. व्हाय क्लिअर आहे? येस. हा, व्हॉटचा आन्सर इथं आहे. द प्रिंट फंक्शन प्रिंट्स द स्पेसिफिक मेसेज टू द स्क्रीन. काय करतो? इज डिस्प्ले द स्पेसिफिक मेसेज टू द स्क्रीन. तो स्क्रीन वरती काहीतरी आउटपुट आणतो. हे झालं व्हॉट. आता आहे व्हाय. हाऊ, सॉरी माय बॅड, हाऊ. तर हाऊ साठी ना आपल्याकडे सिंटॅक्स आहे. आपण याला इंग्लिश मध्ये ग्रामर म्हणतो. कुठलं पण आपण तुम्ही एखादं सेंटेन्स वर्ड कराल त्याचं ग्रामर आहे, त्याचे काही पर्टिक्युलर रूल्स आहेत, ते कसं युज करायचं, याच फॉर्मॅटमध्ये युज करायचं. तर ठीक आहे. तर आता आपण बघूयात की प्रिंट ऑब्जेक्ट कॉमा सेपरेटर आणि एंड हा याचा सिंटॅक्स आहे. सिंटॅक्स आहे म्हणजे काय आहे? कॅन समवन टेल मी व्हॉट इज सिंटॅक्स? हा एक इंग्लिश वर्ड आहे. हा बोला. Sir, syntax means just a way of writing code. कोड, ठीक आहे, दॅट्स करेक्ट. ओके. आता सिंटॅक्स Bunch of characters. बंच ऑफ कॅरेक्टर नाही, बंच ऑफ कॅरेक्टर नाही. ओके, एनीवन? पॅटर्न ऑफ रायटिंग प्रोग्राम. येस, पॅटर्न ऑफ रायटिंग प्रोग्राम, दॅट्स गुड. आय विल टेल यू. कुठली पण गोष्ट जेव्हा तुमच्याकडे असे निशांत, तुमचा आवाज येत नाहीये. स्ट्रक्चरल स्टेटमेंट सर. स्ट्रक्चरल स्टेटमेंट, दॅट्स करेक्ट. आता हे बघा, मी सांगतो, पायथॉन मध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या इंग्लिश मध्ये पण आहेत. तर तुम्ही जर इंग्लिश मध्ये हा सिंटॅक्सचा मिनिंग सर्च केला तर काय येतं? तुम्हाला येतं की इट इज अरेंजमेंट ऑफ वर्ड टू क्रिएट अ वेल फॉर्म सेंटेन्स इन अ लँग्वेज. बरोबर आहे? मी काय बोललो? द अरेंजमेंट ऑफ वर्ड और फ्रेजेस टू क्रिएट अ वेल फॉर्म सेंटेन्स इन अ लँग्वेज. आता हे झालं इंग्लिश मध्ये. प्रोग्रामिंग मध्ये काय? द स्ट्रक्चर ऑफ अ स्टेटमेंट इन अ कम्प्युटर लँग्वेज. आपण कुठलेही, आता हे जे आहे प्रिंट हॅलो वर्ड, हे आपलं स्टेटमेंट आहे. त्याचं स्ट्रक्चर कसं डिफाईन करायचं? स्ट्रक्चर हे आहे, ऑब्जेक्ट, सेपरेटर आणि एंड. आता आपण लेट्स बघूयात ऑब्जेक्ट म्हणजे काय, सेपरेटर म्हणजे काय. आता जेव्हा मी इथे प्रिंट हॅलो करतो, मला काय आउटपुट आलं? हॅलो वर्ल्ड आलं. इथे काय मला कोड्स आले? डिड आय रिसीव्ह एनी कोड्स? नो. नो. मला काय आलं? यामधलं जे काही ऑब्जेक्ट आहेत ते मला प्रिंट झाला. करेक्ट. त्यानंतर मी परत प्रिंट बघितलं, हॅलो वर्ल्ड, अगेन सेम प्रिंट झालं. आता मला सांगा, सिम्पल क्वेश्चन, या दोन मध्ये काय डिफरन्स आहे? येस, सेम आहे. सेम आहे. ओके, कोणाकोणाचं म्हणणं आहे सेम आहे? सेम नाहीये, टेक्निकली काहीतरी चेंज आहे याच्यात. ओके, काय चेंज? ठीक आहे. आलोकचं म्हणणं सेम आहे, प्रियंकाचं म्हणणं डिफरंट आहे. निशांत, मृणाल, प्रवीण, कामेश? सर दुसऱ्या यामध्ये वर्डचा नाही का डब्ल्यू कॅपिटल आहे. ओके, that's the correct answer, Nishant. So whenever we go in a language ना, so एक सिंपल सांगतो, तुम्ही जे काही कोड लिहाल तोच कोड तुम्हाला आउटपुट देतो. त्यामुळे each and every line, each and every word तुमचं लक्ष पाहिजे. ओके ओके. सो या लेवलचं ऑब्झर्वेशन, या लेवलचं कॉन्सन्ट्रेशन आय वॉन्ट यू. आय नो तुमचं कॉन्सन्ट्रेशन आहे, दॅट आय एम नॉट डिनाईंग, बट तुम्हाला ऑब्झर्वेशन स्किल्स इम्प्रूव्ह करावे लागतील. ओके, जेव्हा केव्हा मी म्हणेल काय याच्यात बरोबर आहे, काय चुकीचं आहे, काय डिफरन्स आहे, कारण एक सिंपल गोष्ट सांगतो, तुम्ही इथे ऑब्झर्वेशन करायला स्टार्ट केलं तर तुम्हाला खालचे ऑब्झर्वेशन करायला, एक्झाम्पल्स करायला स्टार्ट होतील.
तुमचं ऑब्झर्वेशन परफेक्ट असेल तर तुम्हाला ह्या सेपरेटर काय आहे आणि एंड काय आहे ह्या गोष्टी बाय डिफॉल्ट तुम्हाला समजतील. हे बघ, मी एक फक्त मीडियम आहे की तुम्हाला अंडरस्टँड करून घ्यायचं. आणि एक सिंपल गोष्ट सांगतो, मी गोष्ट तुम्हाला एखादी सांगितली तुम्ही ती आठवड्याभरानंतर विसरता. करेक्ट? अग्री ऑन दिस पार्ट? Yes. पण तुम्हाला जर एखादी ती गोष्ट समजली, ती गोष्ट तुमच्या लाईफटाईम लक्षात राहते. कारण ते माइंड मध्ये काय करतं, येस आय डिड अचीव्ह समथिंग. बरोबर आहे ना? येस. Right. Yes. I want your observations more. I will help you into that one. So now आपल्या प्रिंट मध्ये बघितलं आपण हॅलो डब्ल्यू मध्ये डिफरन्स आहे. तर आपल्याकडे स्मॉल कॅप्स आर डिफरंट थिंग. सो ऑलवेज मेक शुअर की इच अँड एव्हरी वन. ओके. सो नाव आता हे जे आहेत आपले कोड, हे काय आहे, आपलं पायथॉन शेल आहेत. अग्री? तुम्ही पायथॉन शेल मध्ये काय करतो, पायथॉन व्हर्जनचं करतो. आता आपल्याकडे 3.11.13 आहे. आता हे आपण काल डिस्कस केले की वाय वी आर युझिंग लोअर व्हर्जन 3.9.13. इथे गुगल कोलॅब पण लेटेस्ट व्हर्जन युज करतोय का? नाही अजून. लेटेस्ट व्हर्जन काय आहे, 3.14 समथिंग आहे. बट इवन द गुगल इज नॉट युझिंग लेटेस्ट व्हर्जन. त्याचं हेच रिझन मी तुम्हाला कालच सांगितलं की नो वन इज गोना अपग्रेड देअर पायथॉन और एनी लँग्वेज अंटिल अँड अनलेस एव्हरीथिंग इज स्टेबल. त्यानंतर आता मी काय करतो, डबल कोट्स मध्ये दिलं हॅलो वर्ल्ड, झालं हॅलो एव्हरीवन. करेक्ट आहे. त्याच्यानंतर इथे मी काय चेंज केले कोणी सांगेल का मला? या पर्टिक्युलर लाईन मध्ये मी काय चेंज केलेत? स्पेस दिलाय. स्पेस दिलाय. आणखीन काय चेंज आहे? सिंगल कोट. Yes, single quotes. I have used the single quotes. So one thing is clear. Either we can use single quotes or double quotes. It will work. Correct? Is my statement correct? Either we can use single quotes or double quotes. It will work. हे स्टेटमेंट माझं बरोबर आहे? येस सर. Yes. त्याच्यानंतर doesn't matter how many space I put in between the parentheses. आता याला parentheses म्हणतात, जे आपण हे ब्रॅकेट यूज केले त्याला आपण parentheses म्हणतात. parentheses आणि प्रिंट. आपण या ब्रॅकेट मध्ये जे काही यूज केलंय त्याच्यामध्ये ब्रॅकेट्स मध्ये आणि प्रिंट स्टेटमेंट मध्ये भरपूर सारा गॅप आहे. काही फरक पडला? नो. सो इन शॉर्ट मी काय केलं, मी प्रिंट मध्ये ऑब्जेक्ट टाकून बघितला. आणि आणखीन एक मला सेंटेन्स आहे, व्हॉट एव्हर वी आर डुईंग इन अ पायथॉन ऑल आर ऑब्जेक्ट्स. हे सेंटेन्स लिहून ठेवा. व्हॉट एव्हर वी आर डुईंग इन अ पायथॉन ऑल आर ऑब्जेक्ट्स. ते आपण पुढे बघूयात काय आहे, कसं आहे, काय नाही ते आपण ओप्स जेव्हा स्टार्ट करू तेव्हा. बट हे सेंटेन्स आता लिहून ठेवा कुठेतरी. व्हॉट एव्हर वी आर डुईंग इन अ पायथॉन आर ऑल ऑब्जेक्ट्स. ओके. सो आता त्याच्यानंतर मी एक दुसरा स्टेटमेंट येतो, प्रिंट हॅलो आय एम फ्रॉम अ रुरल इनटेक. आता मला सांगा यामध्ये आणि यामध्ये काय डिफरन्स आहे? सर कोणत्या दोन मध्ये सांगायचे सर? हे बघा मी एक सिंपल गोष्ट सांगतो. मी प्रत्येक याच्यामध्ये काही ना काहीतरी चेंज केलेत. यामध्ये एक चेंज आहे, यामध्ये चेंज आहे, यामध्ये चेंज आहे, यामध्ये चेंज आहे, त्यानंतर यामध्ये चेंज आहे, यामध्ये चेंज आहे, यामध्ये चेंज आहे. मी प्रत्येक न्यू प्रिंट स्टेटमेंट मध्ये काहीतरी एक चेंज करतोय. तर तो चेंज मी एक्सपेक्ट करतो की तुम्ही आयडेंटिफाय करावा. आता आपण जे हे एवढे एक्झाम्पल बघितले, प्रिंट हॅलो वर्ल्ड, हॅलो वर्ल्ड, हॅलो एव्हरीवन आणि हॅलो वर्ल्ड. आता हे काहीतरी डिफरंट आहे. याच्यात काय डिफरंट आहे तुम्हाला काय वाटतं, काय डिफरंट असेल याच्यात? हॅलो मध्ये आणि आय एम फ्रॉम रुरल इनटेकला कॉमा टाकलाय. राईट, कॉमा दिलाय. ओके. तर हे कॉमा जो आहे हे डिफाईन करतो. आता आपण काय प्रिंट केलं, ऑब्जेक्ट प्रिंट केले. नाव आय एम प्रिंटिंग ऑब्जेक्ट्स. काय प्रिंट करतोय? ऑब्जेक्ट्स. ऑब्जेक्ट्स.
सो आपला आणि सर सिंटॅक्स बरोबर. दोघांनाही सेपरेट पॅरेंथेसिस दिलाय. येस येस येस. आता तुम्ही बघाल हे एकच स्ट्रिंग होती राईट, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा होता. इथे दोन आहेत, एक हॅलो एक आहे आणि आय एम फ्रॉम रुरल इंटेक आहे. अग्रीज? येस सर. Yes. ओके. सो एकाच पॅरेंथेसिस मध्ये दोन ऑब्जेक्ट्स आहेत मी असं म्हणू शकतो. अग्री? येस सर. ओके. आपण काय करू, आपण तीन फक्त ते कॉमा पॅरामीटर. दिल्यामुळे 2 पॅरेंथेसिस म्हणतो का? येस, कॉमा दिला, कॉमा इज वन थिंग आणि दोन पॅरेंथेसिस आहेत आपले. ओके. आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आपण 3 याचा. झालं रन. तर मला सांगा याच्यामध्ये कॉमा प्रिंट झालाय का? नाही झालेलं. नाही झालं राईट. नाही. आपण ऑब्जेक्ट्स घेतलेत, कॉमा का प्रिंट नाही झाला कोणी सांगेल? बिकॉज कॉमा इज एंटिटी विच विल. निशांत तुमच्या माईकला बहुतेक काहीतरी इश्यू आहे, मला खूप नॉइज येतोय. तर कॉमा हे काय करतं, ऑब्जेक्ट्सला सेपरेट करतं. काय करतं? ऑब्जेक्ट्सला सेपरेट करतं. तुमच्याकडे मल्टिपल ऑब्जेक्ट असतील त्याला सेपरेट करतं. काय करतं? ऑब्जेक्ट सेपरेट करतं. ऑब्जेक्ट. आता म्हणजे मी प्रिंट 3 ऑब्जेक्ट केलेत, हा, तर हे 3 आहेत. ओके. आता मी काय करतोय, सेपरेटरला पिक्चर मध्ये आणतोय. सेपरेटर इक्वल टू कॉमा. ओके. हे प्रिंट केलं, याचं आउटपुट बघा, याचं आउटपुट बघा, याचं आउटपुट बघा. काय चेंज झालंय मला सांगा. हॅलो नंतर कॉमा आला. हा, सेपरेटरमुळे कॉमा प्रिंट झालाय. प्रत्येकाच्यामध्ये कॉमा आलाय. ऑब्जेक्ट नंतर कॉमा हे झाला. राईट. सेपरेटर दिले आपण, त्यामुळे जे काही आपण ऑब्जेक्ट प्रिंट केले ते सेपरेटर मध्ये आले. करेक्ट? यस नो? गॉट इट. येस. एक मिनिट. हा, तर सेपरेटर मध्ये कॉमा आला. आता ठीक आहे, इथे सेपरेटर होतं का? माझा आणखी क्वेश्चन होता. इथे आपण सेपरेटर दिले का? नाही. आपण डिफाईन केले का? नाही. तर इथे याने सेपरेटर काय घेतलं? आता याने याचा आन्सर मी सांगतो तुम्हाला. हे दोन आउटपुट ऑब्झर्व करायचे, तर तुम्हाला कळेल की आपण इथे सेपरेटर काय घेतलं. येस, कोणी सांगेल? सेपरेटर दिल्यामुळे कॉमा आला खाली खालच्या हा. sentence वरती? वरती नाही आला. नाही वरती आला. काय आलंय? सरळ सरळ वरती कंटिन्यू सेंटेन्स सर आला. डिफॉल्ट कॉमा जे आहे ते सेपरेटर सारखं वर्क करतं आणि खाली आपण डिफाईन केलाय जे कॉमा आहे त्याला ऍज अ स्ट्रिंग डिफाईन केलाय म्हणून ते कॉमा प्रिंट झालाय. अच्छा. इथे 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 काय प्रिंट झालंय? डिफॉल्ट जे वर्ड मला तुम्ही, मला त्याच हा. त्याच्यावरती यायचं होतं. इथे मी सेपरेटर दिलं नाही, म्हणजे याने काहीतरी डिफॉल्ट सेपरेटर घेतलं. हो सर, कॉमा एक डिफॉल्ट सेपरेटर ऍज अ ऍक्ट करत आहे तिथे. नाही, हे सेंटेन्स चुकीचे मॅडम. कॉमा ऍज अ डिफॉल्ट सेपरेटर नाही. ओके. स्पेस आली सर. करेक्ट. स्पेस. आता तुम्ही इथे डिफरन्स बघा. हॅलो कॉमा आय एम फ्रॉम रुरल इंटेक कॉमा आय एम फ्रॉम हिअर टू हेल्प यू. इथे बघा, हॅलो स्पेस आय एम फ्रॉम रुरल इंटेक स्पेस आय एम हिअर टू हेल्प यू. आता जर तुम्ही बाय डिफॉल्ट जे सेपरेटर नाही दिलं, हा, आपण जे दिलंय, तर ते काय सेपरेटर घेईल? स्पेस. स्पेस घेईल. करेक्ट. ओके. नाव लेट्स सी. मला आणखीन एक सांगा याचा आउटपुट काय आहे. सेम मी कॉपी पेस्ट करतो. याचा आउटपुट काय येईल कोणी सांगेल? जस्ट रेज युअर हँड, कुणाला माहित असेल तर. हॅलो. हा बोला, कोण कोण आहे? हा सर, जिथे जिथे आपलं जे कॉमा बघ. सेपरेटर दिलंय ना ते राईट. प्लस येईल. जिथे जिथे कम्प्लिटली 100% ट्रू, जिथे जिथे आपण कॉमा दिलाय तिथे तिथे प्लस प्लस येईल. ओके. मी हे रन करतो
आता एक सिंपल कोड सांगतो, ज्यांना कोणाला ही गोष्ट कळाली नाही, प्लीज स्पीकअप, बोला. ठीक आहे, तुम्हाला इथे नाही बोला असं वाटत आहे, ग्रुप वरती बोला, मला पर्सनली पिंग करा की सर मला हे कळालं नाही. वी विल डू रिपीट. ओके, इज दिस क्लिअर टू एव्हरीवन? आय नो की मोस्ट ऑफ द पीपलला आन्सर्स येतात, बट एखाद तरी असं जर आहे किंवा आहे ज्याला अजूनही आन्सर हे कळत नाहीये. आय एम नॉट डिनाइंग दॅट. सो प्लीज स्पीक अप राईट नाव. आता आपण सेपरेटर काय झालं, आपण सेपरेटर डिफाईन केले. बाय डिफॉल्ट सेपरेटर स्पेस आहे. वी कॅन ऍड एनिथिंग इन अ सेपरेटर. इज दिस क्लिअर? येस. आता इकडे बघा, प्रिंट मध्ये आपल्याला ऑब्जेक्ट कळालं, ऑब्जेक्ट्स कळाले, सेपरेटर कळालं, आता राहिले एंड. बरोबर आहे? तर मला आता अगेन तुमचं ऑब्झर्वेशन देतो मी. लेट्स सी, एंडला आपण इथून स्टार्ट करूयात. याच्या एंडला काही आले का? नाही. नो सर. ठीक आहे, आता मी काय करतो, याला काढून टाकतो. सेपरेट आपण बघितलं प्लस प्लस येईल. आता मी इथे एंड करतो. काय आलं एंडला? एंडला आपण जे काही एंटिटी दिली ती एंडला आली. येस. आता मी काय करतो माहिती आहे का, इथे तर एंड काहीच नाही, स्पेस पण नाहीये. बरोबर आहे, यूच्या नंतर काहीच नाहीये आउटपुट. ओके, ठीक आहे. आणखीन एक एक्झाम्पल देतो सेपरेटर सहित. हाय 1 2 3 4 5. सेपरेटर जे आहे आपलं आलं इथे 1 2 3 4 5 6 7 8 9. करेक्ट. नाव नेक्स्ट थिंग, आता इथे तुमचं ऑब्झर्वेशन स्टार्ट होतं. इथे एंड काय येतो ते बघा. इथे एंड काय आलाय? स्पेस आली. वी डोंट नो. अनुष, नाही, स्पेस नाही आलाय. दिस इज नॉट अ स्पेस. आता हे बघा, जेव्हा सिंगल लाईन सिलेक्ट करतो काय आले का? मी जेव्हा खाली जातोय तेव्हा तो स्पेस दिसते, तो एक दुसरा कॅरेक्टर आहे. दिस इज नॉट अ स्पेस. सपोज मी फक्त ही सिंगल लाईन यूज केली, एचच्या पुढे जाते का सिलेक्शन? नाही. सो समथिंग इज इनविजिबल इन बिटवीन लाईन्स. ओके, सो नाव आता बघा, आता काय आउटपुट येईल. ओके, आणखी एक प्रश्न विचारतो, ह्या 3 प्रिंट स्टेटमेंटचं आउटपुट किती लाईन्स मध्ये आलं? 3 लाईन मध्ये. 3 लाईन्स मध्ये. आता परत आणखी मी 3 प्रिंट स्टेटमेंट घेतलेत, याचा आउटपुट किती लाईन्स मध्ये येईल? 1 लाईन मध्ये. 3 लाईन मध्ये. 3 लाईन मध्ये. ओके, ठीक है, अपन ट्राई करो. 2 लाइन में सर. ओके, नहीं सर, 2 लाइन में है. 2 लाइन में आ गया. ओके, व्हाई 2 लाइन में आ गया? I know someone has studied this one already, but it's okay. Just keep. You can. ठीक आहे, let's go. आता मला सांगा, कोणी सांगेल काय डिफरन्स आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये? ते सेकंड लाईन प्रिंट एंड नाही म्हणून सेकंड लाईनला आलं खाली. अच्छा, प्रतीक्षा? सेकंड लाईन एंड झाली, त्याच्यामुळे दुसऱ्या कंटिन्यू झाली दुसरी लाईन, त्यामुळे 2 लाईन. पहिली लाईन एंड झाली नाही का? पहिली झाली सर, दुसरी नाही झाली. दुसरी नाही झाली. दुसरी एंड नाही झाली. ओके, तर हे जे स्टेटमेंट आहे, दुसरी लाईन एंड नाही झाली, हे कम्प्लीट चुकीचं आहे. आता का मी सांगतो, जेव्हा आपण प्रिंट स्टेटमेंट देतो, तुम्ही सेपरेटर द्या किंवा एंड द्या, त्याला बाय डिफॉल्ट व्हॅल्यू असते. सेपरेटरला बाय डिफॉल्ट व्हॅल्यू आहे, एंडला पण बाय डिफॉल्ट व्हॅल्यू आहे. आर वी क्लिअर ऑन दिस वन? येस. आपण सेपरेटरची डिफॉल्ट व्हॅल्यू फाइंड आउट केली. नाउ वी हॅव टू फाइंड आउट द डिफॉल्ट व्हॅल्यू फॉर एंड. ओके, so त्यासाठी आपण आणखीन एक एक्झाम्पल बघूया. आता हे जे मी प्रिंट केलं, तर हे काय होईल? 3 याच्यात प्रिंट झालंय. तुम्हाला काहीतरी असं ऑकवर्ड वाटतंय की यार इथं पण आपण प्रिंट स्टेटमेंट घेतलेत 3 वेळा, इथं 3 वेळा घेतलेत, इथं 3 लाईन प्रिंट झाल्या, इथं 2च लाईन प्रिंट झाल्या. सर
एंड एंड हे फंक्शन नाही का म्हणजे एका लाईनीमध्ये सगळं प्रिंट करतं आणि एंड ओके. नसेल तर बाय डिफॉल्ट नाही का लाईन एंड होते. अच्छा ठीक आहे. थोडस आन्सर बरोबर आहे, बट त्याला टेक्निकल टच नाहीये. ओके, आपण त्याला टेक्निकल टच देऊया. आता हे मी रन करून बघतो. आता बघा हे एकाच लाईनला प्रिंट झाले. एम आय करेक्ट? हे बघा आपण हे जे 3 एक्झाम्पल घेतले 3 लाईन्सचे, सॉरी 4 एक्झाम्पल घेतले आपण. ते पहिल्याच्या रन केलं 3 लाईन्स आल्या, दुसऱ्याच्या रन केलं 2 लाईन्स आल्या, तिसऱ्याच्या रन केलं 3 लाईन्स आल्या, चौथ्याच्यात केलं एकच लाईन आली. ओके, आता मी तुम्हाला ही गोष्ट मी तुम्हाला तुमच्यावर सोडतो. आज तुम्हाला फाइंड आउट करायचे बाय डिफॉल्ट एंडची व्हॅल्यू काय आहे. ओके, तर आता बघा इकडे मी प्रिंट हाय दिस इज सागर केले आणि इथे हे काहीतरी ऑड आहे /n. आहे, इज इट समथिंग ऑड? येस. तर आता मी याला रन करून बघतो काय होतंय. 2 लाईन्स प्रिंट झाल्या. मी ते एकच लाईन लिहिली आहे बट 2 लाईन प्रिंट झाल्या. काय नवीन आहे याच्यात? सर स्लॅश एन Split हो गया. लाईन एंड होते. Lines indicate new line. हाँ, /n indicates new line. That's completely agree. Everyone clear की /n हे न्यू लाईन ला जातं, न्यू लाईन कॅरेक्टर आहे. येस. शुभम, Yes. समृद्धी, प्रियंका. येस सर. आय नो जे आज रिसेंटली जॉईन झाले त्यासाठी थोडस अवघड असेल. शुभम, कामेश आणि प्रियंका. कामेश क्लिअर आहे? हो हो क्लिअर आहे. ओके, आता इथे मी काय केलं फक्त /n ऍड केले. ठीक आहे, आणखी एक एक्झाम्पल बघितला. तुम्ही करता हाय दिस इज सागर /n आय एम हिअर टू हेल्प यू. मला सांगा कामेश हे किती लाईन्स प्रिंट होतील? 3 लाईन्स. 3 लाईन्स. प्रियंका, इज द आन्सर इज करेक्ट? शुभम, येस सर. 3 लाईन. करेक्ट आहे आन्सर 3 लाईन्स. हा येस Yes. सर. स्लॅश इन यूज केल्यामुळे आपण ते नेक्स्ट लाईनला गेले फर्स्ट प्रिंट मधलं आणि सेकंडला लाईन मध्ये आपण प्रिंट यूज केलं म्हणून ते थर्ड लाईनला गेले. राईट. ह्या प्रिंटचे 2 लाईन प्रिंट होतील आणि ह्या प्रिंटचं 1 लाईन प्रिंट होईल. ओके, आपण हे रन करूयात. हाय दिस इज सागर आय एम हिअर टू हेल्प यू. ओके, तर नाव आता मला सांगा याचं प्रियंका तुम्ही ट्राय कराल आन्सर द्यायचं. हे किती लाईन्स मध्ये प्रिंट होईल? आय एम एक्सपेक्टिंग आन्सर फ्रॉम नेहा भालेराव. यू हॅवंट टॉक. 10 lines. 6 लाईन्स. 10. ओके, प्रियंका, समृद्धी, बाकी सगळे 10. बोलतात 10 लाईन. 10 lines. 10 लाईन सर. Rajit, 10 lines. Why 10 lines? Because I have 10 mentioned lines. this one. The more, how many times I add /n, it will print out this line. So now, आता तुम्हाला एक होमवर्क आहे. Don't, if तुम्हाला जर माहित असेल तर don't talk to anyone. हे जो एंड आहे, या एंडची डिफॉल्ट व्हॅल्यू काय आहे? काय करायचंय आज तुम्हाला फाइंड आउट करायचंय? या एंडची डिफॉल्ट व्हॅल्यू Sir. काय आहे? यस, आय थिंक स्लॅश एन. /n. ठीक आहे, उद्या मला सांगा, आज नाही का सांगू. आणि का आहे ते पण तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे बरं का. तुम्ही जर /n सांगितले आणि मी जर विचारलं की व्हाय, हाऊ, तर व्हॉट, ते पण तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. 3 क्वेश्चन ऑलवेज रिमेंबर करायचे. इफ यू आर गिव्हिंग एनी आन्सर, व्हाय, व्हॉट, हाऊ. ओके शुभम? येस सर. हा, तुमचं आन्सर चेंज झालं दॅट्स कम्प्लिटली फाईन. उद्या मला 3 क्वेश्चन रेडी ठेवा. सॉरी, उद्या तुम्ही मला एक आन्सर देणार आहात आणि मी तुम्हाला 3 क्वेश्चन विचारणार आहेत. व्हाय, व्हॉट, हाऊ. ओके, ओके सर. तुमच्या सगळ्यांना जर हे आलं देन मीन्स वी कॅन से वी आर सक्सेडेड टू लर्न द प्रिंट स्टेटमेंट. ओके, दिस इज फॉर एव्हरीवन. तुमच्या सगळ्यांना जर आपल्या क्वेश्चनचे व्हाय, व्हॉट, हाऊ माझ्या क्वेश्चनचे आन्सर आले तर समजायचं वी आर गुड ऍट प्रिंट स्टेटमेंट.
ओके, यात काही जे काही डाऊट असेल ते उद्या आपण स्टार्टिंगला बघूया, डेच्या स्टार्टिंगला. आज आपण इथे स्टॉप करूयात. आय थिंक वी हॅव एक्सिडेड द लिमिट. ओके, आपल्याला हे रेकॉर्डेड व्हिडिओ कुठे भेटतील सर? रेकॉर्डेड व्हिडिओ. कामेश, तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरलाय? नाही आणखी. हा, तर इफ यू वॉन्ट टेक ऍडमिशन, फर्स्ट ऍप्लिकेशन फॉर्म भरा. ऍप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर तुमचे डिटेल्स आमच्याकडे येतील. डिटेल्स Okay. आल्यानंतर शिवम सर तुमच्या ईमेल आयडी वरती तुम्हाला ते शेअर करतील. चालेल. ओके ओके, ओके. काही डाऊट आहे? नाही याच्यामध्ये आणखी. तुम्हाला ऍप्लिकेशन आणि नोट्स पण भेटतील. चालेल, सॉरी, Okay. रेकॉर्डिंग्स आणि नोट्स भेटतील. चालेल. चलो, ओके. थँक्यू गाईज, बाय बाय, हॅव अ गुड डे. Thank you. थँक्यू. Bye. Thank you. बाय. ओके, थँक्यू.